नमस्कार, क्राफ्टर प्रतू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण मोत्यांचे महिरप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मी इथं रेड आणि व्हाईट कलरचे मोती वापरून हे महिरप बनवलेले आहे। याच्यासाठी मी 2 mm चे मोती घेतलेले आहेत, व्हाईट मोती। त्याच्यानंतर मी इथं नायलॉनचा वायर घ्यायची किंवा नायलॉनचा थ्रेड भेटतो, म्हणजे जो मंगळसूत्राला वगैरे वापरतो त्या प्रकारचा। त्याच्यानंतर रेड कलरचे 2 mm चे बीड आणि जी सुई आपण नेहमी वापरतो ती घ्यायची। पहिला 6 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आणि आपल्याला एक असं सर्कल बनवून घ्यायचं आहे। पाहू शकता मी बनवत आहे 6 मोत्यांचा एक गोलाकार आपल्याला सर्कल बनवून घ्यायचा आहे। मी तिथं 2 वेळा धागा बाहेर काढून घेतलेला आहे, कारण ते एकदम घट्ट सर्कल होऊ दे म्हणून। त्याच्यानंतर 5 लाल कलरचे 2 mm चे मी मोती घेतलेले आहेत आणि जो व्हाईट कलरचा फर्स्ट बीड होता त्याच्यावरती मी परत एक छोटं रेड कलरचं फूल बनवून घेत आहे। आपल्याला 6 मोत्यांचं एक फूल बनवायचं असतं। ऑलरेडी एक तिथं रेड कलरचा मोती आहे म्हणून मी 5 मोती घेतले होते। सेकंड जे फुलाचे पाकळी बनवतो आपण तेव्हा आपल्याला फक्त 4 मोती लागतात लाल कलरचे, कारण एक व्हाईट कलरचा मोती असतो आणि जो लाल कलरचा बाजूच्या पाकळीमधला मोती असतो तो कन्सिडर करायचा आणि आपल्याला 4 मोती घेऊन तिथं साईडला एक पाकळी बनवायची। प्रत्येक जो व्हाईट कलरचा मोती आहे त्याच्यावरती आपल्याला एक एक पाकळी बनवत जायची आहे। म्हणजे 4 मोती घ्यायचे आणि तिथं एक छोटंसं फूल तयार करून घ्यायचं। असं साहीचे व्हाईट कलरचे मोती त्याच्यावरती आपल्याला पाकळी बनवून घ्यायची आहे। आणि जे लास्टला जे एक मोती शिल्लक राहिलेला असतो तिथं फक्त आपल्याला 3 लाल कलरचे मोती लागतात, कारण आपल्याला साईडच्या दोन्ही पाकळ्यामधले एक एक लाल कलरचा मोती तिथं घ्यायला लागतो। त्याच्यासाठी इथं फक्त मी 3 लाल कलरचे छोटे मोती घेऊन तिथं पाकळी तयार करून घेत आहे। आता ही पाकळी तयार झाली की आपल्याला व्हाईट कलरचं जे मोती आहेत ते वापरून जे लाल कलरचं आपण फ्लावर बनवलं होतं त्याच्याबरोबर सेंटरचा जो मोती आहे तिथं आपल्याला व्हाईट कलरची पाकळी बनवून घ्यायची आहे। तर मी सेंटरच्या मोत्यातून धागा बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यावरती 5 मोती घेऊन तिथं एक छोटंसं पाकळी म्हणू शकता किंवा फूल म्हणू शकता तुम्ही, ते तयार करून घेतलेलं आहे। सेम आपल्याला जे बाजूचं फ्लावर आहे रेड कलरचं त्याच्या एकदम वरती जो सेंटरचा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला धागा घेऊन जायचा आहे आणि बरोबर त्या सेंटरच्या मोतीच्या वरती आपल्याला 5 व्हाईट कलरचे मोती घेऊन तिथं एक फूल तयार करून घ्यायचं आहे। असं आपल्याला प्रत्येक जे आपण 6 फ्लावर्स बनवलेले आहेत लाल कलरचे त्याच्यावरती आपल्याला ते छोटं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे। आणि मी 2 प्रकारे तुम्हाला हे फ्लावर कसं बनवायचं ते आज दाखवणार आहे। आत्ता जे आपण एक प्रकार बघत आहोत त्याच्यानंतर मी दुसरा प्रकार दाखवते तुम्हाला की दुसऱ्या टाईपनं कसं फ्लावर तयार करून घ्यायचं। तर पाहू शकता मी प्रत्येक जो सेंटरचा लाल कलरचा मोती आहे त्याच्यावरती धागा घेऊन जात आहे आणि त्याच्यावरती छोटं फ्लावर तयार करून घेत आहे। तुम्ही हवं तर 4 mm चे मोती असतील तुमच्याकडं किंवा 6 mm चे मोती असतील कलरमध्ये तर त्या कलरनी पण हे महिरप बनवू शकता। माझ्याकडं 2 mm चे मोती होते त्यामुळे मी 2 mm चे मोती वापरत आहे। आणि 4 mm चे जर तुम्ही मोती वापरला किंवा 6 mm चे मोती वापरला तर तुम्हाला जी फुलं आपण बनवल टोटल फूल जेवढे बनवावे लागतील ते कमी लागतील। त्याच्यासाठी काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि त्याच्या भोवती आपण जे बनवलेलं महिरप असतं ते ठेवून बघायचं, तर आपल्याला किती फुलं रिक्वायर्ड आहेत त्याप्रमाणे महिरप तयार करून घ्यायचा। इथं मी 12 फुलांचा एक महिरप बनवलेला आहे। जर तुम्ही 6 mm चे मोती वापरला तर तुम्हाला 10 फुलांचा महिरप लागेल। जर त्याच्यापेक्षा मोठे मोती असतील तर तुम्हाला मग त्याच्यापेक्षा कमी लागतील, पण
6 mm किंवा 2 mmचे किंवा 4 mmचेच मोती वापरून बनवा. दिसायला पण छान दिसतं. जितके लहान मोती असतात तेवढी सुंदर डिझाईन दिसते, म्हणून मी 2 mmचे मोती वापरलेले आहे. आता इथं मी एक लाल मोती, एक व्हाईट मोती आणि एक लाल मोती घेऊन तिथं एक छोटं 4 मोत्यांचं फूल तयार करून घेत आहे. जे आपलं सेंटर येईल म्हणजे ते 2 फुलं जॉईन होतील तिथं आपल्याला हे बनवायचं आहे. तर पाहू शकता, आधीचा व्हाईटमधला एक मोती, त्याच्यानंतर एक लाल मोती आणि पांढरा मोती घेऊन मी 4 मण्यांचं एक फूल बनवलं. आता इथं 2 व्हाईट मोती, एक लाल मोती आणि परत 2 व्हाईट मोती घेऊन तिथं एक आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे 6 मोत्यांचं जे फूल म्हणतो आपण तसंच फूल बनवून घ्यायचं आहे. आणि इथं परत आपल्याला 2 लाल मोती घ्यायचे आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि परत 2 लाल मोती घ्यायचे आहे. म्हणजे आपण रिवर्स घेतोय, फुल रिवर्स बनवतोय. पहिला आपण स्टार्टिंग जशी केली होती तसंच त्या प्रकारे इथं पण आपण फुलाची एक पाकळी बनवतोय. म्हणजे एक व्हाईट फूल आणि त्याच्यानंतर रेड फूल जे होतं ते बनवतोय. आणि जो व्हाईट मोती आहे तिथपर्यंत धागा आणायचा आणि तिथं 5 मोती घालायचे. म्हणजे तो आधी घातलेला व्हाईट मोती आहे तो पकडून टोटल 6 व्हाईट मोती होतील आणि तिथं एक छोटंसं फूल बनवून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही मगाशी आपण जसं बनवलं होतं लाल कलरची फुलं आणि त्याच्यावरती मग व्हाईट कलरची फुलं तसं बनवू शकता. म्हणजे लाल कलरची फुलं बनवून नंतर व्हाईट कलरची, किंवा मी आता दाखवते तेव्हा दोन्ही फुलं एकदम बनवून घेऊ शकता. इथं आपल्याला पहिला 3 मोती घ्यायचे आहेत लाल कलरचे. त्याच्यानंतर आपल्याला 5 मोती घ्यायचे आहेत व्हाईट कलरचे. ठीक आहे. मग जो आपला लास्टचा 3रा नंबरचा जो लाल कलरचा मोती आहे त्याच्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. मी जसं दाखवत आहे तसा तुम्हाला धागा बाहेर ओढून घ्यायचा आहे. म्हणजे तिथं व्हाईट फूल आपणच तयार होईल. आणि इथं आपल्याला फक्त एक लाल मोती लागेल, कारण ते 3, आत्ताचा एक आपण लाल मोती जो घेईन तो 4 आणि जो बाजूचं फूल आहे तिथला एक 5 आणि जो व्हाईट कलरचा मोती आहे तो धरून 6 मोत्यांचं एक फूल तयार होईल. पाहू शकता मी बाजूचा जो व्हाईट कलरचा मोती आहे तिथून धागा बाहेर खेचून घेतलेला आहे. इथं पण सेम आपल्याला तेच करायचं आहे. 3 लाल कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि 5 आपल्याला व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत. तुम्ही 2 वेळा बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते कसं बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी इथं दाखवत आहे. जो 3रा नंबरचा मोती आहे लाल कलरचा त्याच्यातून आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे. म्हणजे तिथं एक सर्कल तयार होईल. आणि आत्ता एक फक्त लाल मोती घ्यायचा आणि बाजूच्या लाल मोत्यातून आणि व्हाईट मोत्यातून धागा खेचून साईडच्या व्हाईट मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि तिथं परत आपल्याला सेम तसंच फूल तयार करून घ्यायचं. तुम्हाला जी पहिली पद्धत मी दाखवली होती ती सोपी वाटत असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही फूल तयार करून घेऊ शकता, किंवा आता जी मी पद्धत दाखवली ही पद्धत जर तुम्हाला सोपी वाटत असेल तर ही पद्धत वापरून तुम्ही फूल तयार करून घ्या. आपल्याला सेम 6 फुलांचंच फूल तयार करायचं असतं. फक्त लक्षात घ्यायचं की लाल कलरचे मोती आणि व्हाईट कलरचे मोती कुठं जिथं येतील तिथं 5 फुलं म्हणजे मोती घालून आपल्याला ते तयार करायला लागतं फूल. आणि जो लास्ट एंडिंगचा मोती असतो तिथं ऑलरेडी ह्या साईडला पण लाल कलरचा मोती अवेलेबल असतो. त्याच्यासाठी इथं 3 मोती नाही घ्यायचे, फक्त 2च मोती घ्यायचे लाल कलरचे. आणि आपले रेग्युलर जे 5 मोती आपण घेत होतो ते सेम 5 मोती घ्यायचं आणि लास्टचा जो मोती आहे लाल त्याच्यातूनच आपल्याला धागा खेचून घ्यायचा आणि सेम प्रोसेस करायची. लाल एक मोती घालून तो धागा बाहेर काढून घ्यायचा. आणि आत्ता इथं जो सेंटर आपला मोती असतो म्हणजे जिथनं आपण जॉईन केलेला असतं
त्याच्याबरोबर समोरची साईड जी येईल तिथून आपल्याला धागा वरती खेचून घ्यायचा आहे. म्हणजे समोरची जो मोती येईल त्यातून पूर्ण तो धागा वरतीपर्यंत घेऊन जायचा आहे. सेंटरपर्यंत जो व्हाईट कलरचा फ्लावर आहे त्याच्या सेंटरचा जो व्हाईट मोती आहे तिथपर्यंत तो धागा घेऊन जायचा. आणि आपण स्टार्टिंगला जी प्रोसेस केली होती सेम तसंच पुढचं फूल आपण तिथं तयार करून घ्यायचं. अशा प्रकारे टोटल 12 फुलं तयार करून घ्यायची म्हणजे आपलं महिरप तयार होतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण बटन जे असेल त्याला पण दाबा. म्हणजे मी नवीन जो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि इथं पाहू शकता मी टोटल 12 फ्लावर बनवलेले आहेत आणि 12 फ्लावरचा एक महिरप तयार केलेला आहे. धन्यवाद.